शेती म्हणलं तर पाऊस, ऊन, वारा, वारे ह्या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊनच आपल्याला शेती करावी लागते। पण पावसाचा अचूक अंदाज असा तंतोतंत कधी पडणार आहे, कधी नाही पडणार आहे, पेरणी कधी करायची, कधी आपलं शेत वाचून शेतपीक वाचून ठेवायचं, याचा अचूक असा तंतोतंत अंदाज देणारे आपले शेतकरी पुत्र हे महाराष्ट्रातील एकमेव साधन आहे। त्यांचं नाव आहे पंजाब डक साहेब। हे कसे काय अंदाज दिसतात, कसे काय अचूक अंदाज यांचे राहतात, याची देखील कल्पना आपण करू शकत नाही। निसर्गाचं एखादी रूप पाहून ते देखील चालता चालता अंदाज देऊ शकतात। ते बघा, ह्या उद्या परवाच्या दिवसात पाऊस पडणार आहे, किंवा ह्या 4 दिवसानंतर पाऊस येणार आहे, किंवा इथून 12 दिवस आपल्याला पाऊस नाही आहे। धुके पडले एखाद्या झाडावर, अशी त्यांना सकाळी जर धुकं दिसलं जाडी स्वरूपात, तर ते सांगतात इथून तुमची थंडी वाढणार आहे, इथून पाऊस हा विश्रांती घेणार आहे। हा देखील अंदाज शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यावा। असं अचूक अंदाज सांगणार नेतृत्व, कणखर नेतृत्व, शेतकऱ्यांचा वाघ, शेतकरी पुत्र, शेतकऱ्यांच्या सान्निध्यात राहून, निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपल्या शेतकरी मायबापाचा आपलं काहीतरी देणं लागतो, या संपूर्ण गोष्टीचा विचार विनिमय करून अहोरात्र झटून काबाड कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन पोटाची भाकर आहे कधी कधी मिळते, कधी कधी नाही मिळत, कार्यक्रम करून उपाशापोटीच त्यांना कार्यक्रम करावा लागते, चालत्या गाडीमध्येच त्यांना जेवण करावं लागते। शेतकऱ्यांसाठी आपण शेतकऱ्यांचा पुत्र काहीतरी देणं लागतो, या सर्वांचा गोष्टीचा विचार विनिमय करून पूर्ण करून ते पंजाब डक साहेब हे आपल्या शेतकऱ्यांसाठी अचूक असा तंतोतंत अंदाज देणारे एकदम नेतृत्व म्हणजे पंजाब डक साहेब। त्यांचं कसं काय अंदाज खरे ठरतात हे देखील विचार विनिमय करण्यासारखीच बाब आहे। अद्यापपर्यंत एकही अंदाज त्यांचा चुकीचा ठरलेला नाही, याचं जिवंत उदाहरण आहे। मागील 28 ते 29 नोव्हेंबरला त्यांनी एक अंदाज दिला होता। मी त्यांना फोन केला होता, त्यामध्ये त्यांना सांगितलं की बघा, विदर्भ, मराठवाडा या भागात 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख या 3 तारखेदरम्यान आपल्याकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कापूस काढणीला आला आहे, ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांचं धान काढणीस पीक आलेलं आहे, किंवा इतर कोणतंही पीक जर काढणीस आलेलं असेल, तर त्यामुळे ते सर्व पीक 6 तारखेच्या आत कामे करून आपली शेतीची व्यवस्था करावी, जेणेकरून 6 तारीख, 7 तारीख, 8 तारखेच्या येणाऱ्या पावसामुळं आपल्या एकाही शेतकरी बांधवांचं अति नुकसान व्हावे नाही म्हणून त्यांनी हा देखील अंदाज एकदम तंतोतंत दिला होता। असे अंदाज देणारे हे वक्तृत्व, हे नेतृत्व करणारे शेतकऱ्यांचं एकमेव हे शेतकरी वाघपुत्र आहे। त्यांनी आपल्याला हवामान विभागाशी एवढं काही निसर्गाशी त्यांची नाद असा जुळलेला आहे की सूर्याभोवतील जर लाल प्रकाश मावळताना दिसला तर पाऊस किती दिवस थांबणार आहे किंवा किती दिवसात पाऊस येणार आहे याचं देखील उदाहरण ते देत असतात। इयत्ता वर्ग 8वी पासूनच त्यांना हवामान विभागाचा नाद लागलेला आहे। तो आता काही सुटेना, कारण तेव्हाच्या काळामध्ये त्यांनी पिकवली होती कापसाचं पीक 29 क्विंटल प्रति एकरी। त्याच्यामध्ये काय झालं, मग जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून, अनेक गावातून शेतकरी हे त्यांच्या शेतीसाठी भेट देण्यासाठी येत होते। नंतर त्यांच्या लक्षात आलं, आपल्याकडे जे नॉलेज आहे, आपल्याकडे जे ज्ञान आहे, जे आपल्या परिसरापुरतंच, आपल्या गावापुरतंच राहिलेलं नाही पाहिजे, हे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावापर्यंत, हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आपला अचूक असा अंदाज, हवामान विभागाचा पावसाचा अंदाज हा त्या शेतकऱ्यापर्यंत पोचावा, असं त्यानं ठाम निश्चय केला। व त्यानंतर त्यांनी काय केलं, नवी कल्पना, नवीन विचार, नवी कल्पना घेऊन त्यांनी एक डायरी घेतली। त्या डायरीमध्ये काय केलं, प्रत्येक येणारा नवीन शेतकरी त्याचं नाव, गाव आणि त्याचा मोबाईल नंबर साठवून ठेवला। ह्याची तर्कशक्ती इतकी मोठी होती पंजाब डक साहेबांची की त्यांनी पूर्ण शेतकऱ्यांची नोंद घेऊन मग काय केलं, आता पेरणीचा काळ येत आहे, तर शेतकऱ्यांना कधी पेरणी कराल, जे बघा, ह्या जून महिन्याच्या ह्या तारखेला पाऊस येणार आहे, याचे त्यांनी फोन करून, मेसेज करून या गोष्टी त्याने समोर करत आल्या। त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप तयार केला। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये
त्याने पूर्ण शेतकऱ्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड केलं. त्याच्यानंतर तिथून ते मॅसेज देणं सुरू केले. त्याच्यानंतर पुन्हा अपडेट झालं. पुन्हा मग क्या केलं, कोविड आला. कोविडमध्ये त्यांना कुणालाच बाहेर फिरणं शक्य नव्हतं. मग काय करायचं, आपल्या शेतकऱ्यापर्यंत पावसाचा मेसेज गेला पाहिजे, अचूक मेसेज गेला पाहिजे, जेणेकरून शेतकरी बांधवांचं, आपल्या मायबापाचं नुकसान होणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी ओपन केलं. यूट्यूब ओपन करून मग त्यांनी काय केलं, लगेच मेसेज देणं सुरू केले का हे बघा, ह्या 10 ते 15 दिवसामध्ये पाऊस येणार आहे, किंवा ह्या तारखेला पाऊस 15 दिवस दुष्काळ सदृश्य परिस्थिती राहणार आहे, किंवा पाऊस सदृश्य परिस्थिती राहणार आहे. ह्या तारखेला पेरणी करावी किंवा या तारखेला पेरणी नाही करावी, असे अचूक असे हवामान विभागाचे तंतोतंत असे निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्गाचं स्वरूप बघून, निसर्गाचे संकेत आढळून त्यांनी असे शेतकऱ्यांना, आपल्या प्रत्येक शेतकरी मायबापांना समोर नेण्यासाठी, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाचंही नुकसान झालं नाही पाहिजे, ह्या गोष्टीचा परिपूर्ण विचार करून त्यांनी यूट्यूबवर आपले व्हिडिओ टाकणं सुरू केले. यूट्यूबवर इतका प्रचलित झाले त्यांनी की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वादळ, गारांचं वादळ, अतिवृष्टीचं वादळ येणार आहे म्हटलं की पहिलंच शेतकऱ्यांच्या मुखातून नाव निघते. पंजाब डक साहेब यांनी सांगितलेला अंदाज हा तंतोतंत खरा ठरलेला आहे. असं नेतृत्व, कणखर नेतृत्व, निभृत नेतृत्व हे एकच निघलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी अहोरात्र कष्ट करणारं, म्हणजे पंजाब डक साहेब. त्यांच्यामुळे आज लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होता टळलं आहे. नमस्कार मित्रांनो, आता असेच आपण नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांविषयी आपण देत असतो, तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय जवान जय किसान.